भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा। भाई भाई थोडे पुढे जय शिवाजी, जय 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 भवानी, जय 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 शिवाजी, जय 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 शिवाजी, जय 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 भवानी, जय 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 भवानी, जय 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 शिवाजी। पनवेल महानगरपालिकेवरती पुन्हा एकदा भाजपा महायुतीचा झेंडा फडकला आहे। नुकत्याच झालेल्या महापौर आणि उपमहापौर निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी महायुतीच्या उमेदवारांना मोठं यश आलं। भाजपा महायुतीचे नितीन पाटील यांची महापौरपदी निवड झाली, तर उपमहापौरपदी प्रमिला पाटील यांची निवड करण्यात आली। पनवेलचे आमदार प्रशांतदादा ठाकूर यांनी विजयी उमेदवारांना शुभेच्छा दिल्या। मी देशाचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण देशामध्ये होणारा विकासाचा प्रवाह हा आता पनवेलमध्ये पुन्हा एकदा प्रवाहित होणार आहे। या देशाचे पंतप्रधान म्हणून त्यांनी केलेली कामं ही सर्वसामान्य जनतेच्या मनात रचलेली आहे आणि त्याला राज्याचे मुख्यमंत्री म्हणून सन्मान्य देवेंद्रजींनी मेहनतीनं जी आपल्या कार्याची जोड दिलेली आहे, त्यामुळे आमच्या सर्व उमेदवारांना जे नगरसेवक झाले यांना लोकांना देण्यासाठी खूप काही होतं जे त्यांनी दिलं आणि त्याच्या आधारावरती आम्ही लोकांकडे मतं मागितली, लोकांनी कौल दिला। त्या सगळ्या मतदारांचं पुन्हा एकदा मनापासून आभार व्यक्त करेल आणि या निवडून दिलेल्या नगरसेवकांकडून लोकांना असलेल्या अपेक्षा, भाजपची महायुतीची जी सत्ता आली या सत्तेकडून असलेल्या या जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी नवीन महापौर नितीन पाटीलजी किंवा त्याचबरोबरीनं उपमहापौर प्रमिला पाटीलजी निश्चितपणानं प्रयत्न करतील, मेहनत करतील आणि त्यात ते यशस्वी होतील। आमची सगळ्यांची त्यांना साथ असेल याची मी या निमित्तानं त्यांना ग्वाही देतो। आज येथे पनवेल महानगरपालिकेची महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक झाली आणि त्याच्यामध्ये माननीय नगरसेवक श्री नितीन जयराम पाटील यांची महापौरपदी आणि प्रमिला रविनाथ पाटील यांची उपमहापौरपदी बिनविरोध अशी इथे निवड झालेली आहे। दोघांचंही मी या इथे अभिनंदन करेन। त्यांनी पनवेल महानगरपालिकेमध्ये पूर्वीच्या काळामध्ये केलेलं कार्य पनवेल महानगरपालिका क्षेत्रात नागरिकांसाठी भारतीय जनता पार्टी पक्ष वाढावा यासाठी ज्या प्रकारे काम केलं त्याचंच यश म्हणून आज या इथे त्यांची महापौरपदी आणि उपमहापौरपदी ही निवड होताना दिसत आहे। त्या दोघांचं मी पुन्हा एकदा अभिनंदन व्यक्त करतो। भारतीय जनता पार्टीचा या पनवेल महानगरपालिकेमध्ये या पनवेल महानगरपालिकेचे शिल्पकार आमचे नेते माननीय आमदार प्रशांतजी ठाकूर साहेब यांच्या नेतृत्वाखाली हा दुसऱ्यांदा भारतीय जनता पार्टीचा महापौर बसतोय। हे पक्ष संघटनेचं यश आहे। याबद्दल मी आमचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, आमचे प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब, लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब ज्यांनी आम्हाला 2017 साली जी मार्गदर्शक तत्व आखून दिली त्याच्यावर जो कार्यकाळ झाला त्याची ही यशस्वीता आहे। त्याच्यानंतर आमचे दोन्ही आमदार माननीय आमदार प्रशांतजी ठाकूर साहेब, आमदार महेशजी बालजी साहेब
जेम म्हात्रे साहेब, अविनाशजी कोळी साहेब, आमचे सभागृह नेते परेशजी ठाकूर साहेब, अरुण शेठ भगत साहेब, आमचे सहकारी इथे अनिल मामा आलेले आहेत. आम्ही सर्व सहकार्याने, आमच्या महापौर असतील कविताताई चोतमल, त्यानंतर विविध पदांवर आमच्या बऱ्याच लोकांनी उपमहापौर किंवा स्टँडिंग चेअर म्हणून चांगलं काम केलं. त्याचाच हे फळ आहे की 51चे आम्ही 55 झालो आणि या इथे 2026 साली पुन्हा दुसऱ्यांदा भारतीय जनता पार्टीचा महापौर या इथे विराजमान होताना दिसत आहे. मी मागे पण सगळ्या बाईटमध्ये सांगितलंय की आमचे सभागृह नेत्यांनी एक विजन घेऊन गेले 8 वर्ष काम केलेलं आहे. त्या विजन घेऊन आम्हाला पुढे करायचंय. पनवेल शहराचा किंवा पनवेल महानगरपालिकेचा क्षेत्राचा सर्वांगीण विकास हेच आमचं सर्वांचं माननीय आमदार साहेबांच्या नेतृत्वाखाली आमचं विजन असेल. पाण्याचा प्रश्न हा माननीय आमदार साहेबांनी बऱ्यापैकी सोडवत आलाय, त्यामुळेच हे निवडणुकीत यश मिळालेलं आहे. आणि मालमत्ता कराचा जो विषय आहे तो आम्ही पुन्हा एकदा त्यावेळेलाही मालमत्ता कराच्या बाबतीमध्ये सामान्य नागरिकांच्याच बाजूनी होतो आणि यावेळी आम्ही तोच विचार सहानुभूतीने करू. सर्व सभागृह आमच्या त्यावेळेला सोबत असेल याची मी तुम्हाला खात्री देतो. विरोधी पक्षाचं तुम्ही काल बघितलेलं आहे, एकच नेता आहे माननीय आमदार प्रशांतजी ठाकूर साहेब, त्यांनी पूर्ण स्वॅप केलेला आहे. पूर्ण 16 पैकी 15 पंचायत समित्या या पनवेल म्हणजे पहिल्यांदा इतिहास घडलेला आहे. त्यामुळे विरोधी पक्षाला आता मला काही वाटत नाही तेवढं त्यांचा कॉन्फिडन्स राहिलेला आहे. त्यामुळे आज तुम्ही बघितले की आज सभागृहामध्ये कोणी हजर नव्हतं. तुम्ही कालचा रिझल्ट बघितल्यानंतर तुम्हाला याची खात्री झाली असेल की आता आम्ही नव्याने आलो आणि आता ज्या पद्धतीनं महापालिकेत 60 जागा जिंकल्या आणि प्रथमतःच इतिहासात नोंद झाली. 70 वर्षानंतर पंचायत समिती भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात आली आणि जिल्हा परिषदेत तर क्लीन स्वीप हा शेतकरी कामगार पक्षाला मिळालेला आहे. त्याच्यामुळे माननीय आमदार प्रशांतजी ठाकूर साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही 100% आणि माझे सहकारी आम्ही आता दोघेही सभागृहात नसणार, परेशजी ठाकूर साहेब आणि मी, कारण त्यावेळी आमची जोडी एक चांगल्या विकासात्मक दिशेला नक्कीच. परेशजी ठाकूर हे रोज म्हणजे तुम्ही बघाल की पायाला भिंगरी लावल्यासारखे ते धावत होते आणि कधी विकासाला आम्ही विरोध केला नाही. चांगल्या कामांच्या नेहमी सोबत राहिलो. आज त्याची प्रचिती आपण बघतो. दुसऱ्यांदा महापौर माननीय नितीनजी पाटील साहेब हे आज विराजमान झालेले आहेत आणि प्रमिलाताई देखील उपमहापौरपदी विराजमान झालेले आहेत. त्यांना नक्कीच पुढच्या त्यांच्या कारकिर्दीसाठी नक्कीच मनापासून शुभेच्छा देतो आणि याच्या पुढे जी कामं थोडीफार राहिली असतील ती कामं एवढ्या चांगल्या पद्धतीनं होतील की पुढे अजिबात विरोध करायला कोणताही प्रश्न राहणार नाही.